ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. राज्य उत्पादन शुल्क विभागातील लाचखोर जवानाच्या घराची झडती. अवैध दारू वाहतुकीच्या गुन्ह्यात पकडलेली दारू परत करण्यासाठी मोर्शी जिल्हा अमरावती येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानास अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 22 एप्रिल रोजी रंगेहात पकडले. त्यानंतर लाचखोर जवानाच्या सेनगाव येथील घराची झडती हिंगोलीच्या पथकाने घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अवैध दारू वाहतुकीच्या गुन्ह्यामध्ये जप्त असलेली दुचाकी तक्रारदारांना परत देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग मोर्शी जिल्हा अमरावती येथील जवान दिनकर तुकाराम तिडके यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 5,000 रुपये देण्याचे ठरले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पथकाने सापळा लावला असता 5,000ची लाच स्वीकारताना तिडके यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हिंगोलीच्या कार्यालयाशी संपर्क साधून दिनकर तुकाराम तिडके याच्या घराची झडती घेण्याचे कळविले होते. पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या पथकाने 2 पक्षासमक्ष सेनगाव येथील घराची झडती घेतली. त्यांच्या मालमत्तेचा पंचनामा करण्यात आला आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.